शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महानगरपालिका निवडणूक आचारसंहिता काळात प्रचार सभा, प्रचार रॅली यासाठी किमान 48 तास अगोदर परवानगी घेणे आवश्यक आहे। तसेच प्रचारासाठी वापरले जाणारे साहित्य, सोशल मीडियावर प्रचारासाठी वापरला जाणारा मजकूर आदींचीही पूर्व परवानगी आवश्यक आहे। उमेदवारासह सूचक व अनुमोदकाचेही नादेय प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे। सर्वांना आचारसंहितेचे पालन करावे, उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिलाय। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या विजयाने राज्यात महायुतीने नवा इतिहास घडवला आहे। या विजयाची पुनरावृत्ती अहिल्यानगर महानगरपालिकेतही आता 16 जानेवारीला होणार आहे। शहराच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी या निवडणुकीत पुन्हा महायुतीच्याच मागे उभे राहावे। जे सरकार देशात व राज्यात आहे त्याच विचाराचा महायुतीची सत्ता महानगरपालिकेत येणे आवश्यक आहे। किशोर डागवाले यांसारख्या अनुभवी व ज्येष्ठांची महानगरपालिकेच्या कारभारात आवश्यकता आहे, असे प्रतिपादन शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केले। महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। निवडणूक कार्यालयात सार्वत्रिक दुपारपर्यंत इच्छुक उमेदवारांनी अर्ज खरेदीसाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले। महानगरपालिकेने 17 प्रभागांची प्रभागनिहाय 6 निवडणूक कार्यालये स्थापन केली आहेत। पहिल्या दिवशी या कार्यालयातून 636 अर्जांची विक्री झाली। अर्ज खरेदीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली होती, मात्र एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही। पहिला दिवस निरंकेला। दरम्यान राजकीय पक्षाच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच 30 डिसेंबर पर्यंत पक्षाचा अधिकृत AB फॉर्म जोडावा लागणार असल्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे सेना व मनसे यांच्या युतीची घोषणा झाली आहे। या घोषणेमुळे अहिल्यानगर शहरामध्ये शिवसेना पदाधिकारी व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्ली गेटला फटाके वाजवून जल्लोष केला। यावेळी ठाकरे बंधूंचा विजय असो अशी घोषणाबाजी करण्यात आली। बुधवार दिनांक 24 रोजी मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे। ही युती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे। शिवसेना मनसेची युती झाल्याने अहिल्यानगर शहरातील ठाकरे सेना व मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिल्ली गेट येथे एकत्र येत फटाके फोडून जल्लोष केला। केळगावचे नेते भानुदास कोतकर समर्थकांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी मुलाखती दिल्याने केळगाव भाजप निष्ठावंतांनी कोतकरांविरोधात कंबर कसली आहे। उमेदवारी देताना निष्ठावंतांना न्याय मिळावा यासाठी ते शहर जिल्हा अध्यक्ष अनिल मोहिते यांना भेटले आणि त्यानंतर त्यांनी भूमिका जाहीर केल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।